SSGM कॉलेज कोपरगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने मी प्राध्यापक संतोष महाले SY BComच्या कॉस्ट अँड वर्ड्स अकाउंटिंग पेपर 1 लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण बेसिक्स ऑफ कॉस्टिंग हा चॅप्टर सुरू केलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीतच. मागच्या लेक्चरला आपण बेसिक्स ऑफ कॉस्टिंगमध्ये डिफरन्स बिटवीन कॉस्ट अकाउंटिंग अँड फिनान्शियल अकाउंटिंग हा घटक आपण स्टडी केला होता, तो एक्सप्लेन आपण केला होता. तर आपण आजच्या लेक्चरला त्याच्या पुढील भाग बघणार आहोत. त्याच्यापूर्वी डिस्क्लेमर: दिस व्हिडिओ इज फॉर एज्युकेशन पर्पज ओनली, नो कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट. दिस कॉपीराइट बिलॉंग्स टू इट्स राइटफुल ओनर. Credit goes to respective online video composers, teachers, institute and speakers, as well as video music composers and singers. So today we are going to learn cost unit. What is meant by cost unit? Firstly, we consider cost. What is meant by cost? Suppose we incurred some expenditures for manufacturing of goods or services. This expenditure related with manufacturing of product or rendering services. These all expenses we added, then we will get कॉस्ट ऑफ दॅट प्रोडक्ट और कॉस्ट ऑफ दॅट सर्विस. म्हणजे आपण एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असू तर ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना जेवढे काही खर्च येतात, उदाहरणार्थ मटेरियल असेल, लेबर असेल, अदर एक्सपेन्स असेल, असे काही जे खर्च आपण ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना करतो, तर त्या सगळ्या खर्चांची आपण बेरीज करतो, ॲडिशन करतो आणि मग आपल्याला काय कळतं की त्या प्रोडक्टची कॉस्ट प्राईस किती आली, उत्पादन खर्च किती आला हे आपल्याला समजत असतं. हे झालं कॉस्ट. आपल्याला कॉस्टचं मिनिंग सगळ्यांना माहीतच आहे. तर युनिट बघा, कोणतीही कॉस्ट आपल्याला ठरवत असताना किंवा कॉस्ट मेजरमेंट करत असताना, मोजत असताना आपल्याला युनिट महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण जर उदाहरणार्थ आपण साखरेचं उदाहरण घेऊया. साखरेचं जर आपल्याला कॉस्ट प्राईस जर काढायची म्हटली तर आपण कसं ठरवणार? कॉस्ट पर KG, पर क्विंटल, अशा प्रकारे आपण काय सांगतो बरं? म्हणजे थोडक्यात कॉस्ट सांगतो आपण साखरेची. 1000 रुपये क्विंटल समजा, म्हणजे 100 किलो साखर मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती रुपये खर्च आला? 1000 रुपये खर्च आला, नाही का? तर मग ह्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर युनिट जर तुम्ही पाहिलं तर ते काय आहे? क्विंटल. म्हणजे पर क्विंटल आपण इथं त्याची प्राईस सांगू शकतो आपण. म्हणजे हे युनिट माहिती असल्याशिवाय आपण त्याची कॉस्ट सांगू शकत नाही, नाही का? तर समजा आपल्याला युनिटच माहिती नाही, लिटर आहे का, मीटर आहे का, KG वगैरे, क्विंटल आहे, हे आपल्याला माहितीच नाही आहे. तर आपण त्या साखरेची किंमत कशी सांगणार हा प्रश्न आपल्यासमोर येत असतो. म्हणून युनिट महत्त्वाचं आहे. बघा, कोणतीही वस्तू मोजत असताना आपण युनिट वापरतो. उदाहरणार्थ साखर मोजायची म्हटली, तुम्हाला मी आता सांगितलं आपण KGचा वापर केला, किलोग्रॅम किंवा आपण म्हणूया क्विंटलचा आपण वापर करू शकतो. समजा आपल्याला डिस्टन्स मोजायचं आहे, अंतर, तर आपण काय म्हणणार? मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. म्हणजे तर युनिट काय झालं बरं? सेंटीमीटर असेल किंवा मीटर असेल, फूट असेल, मीटर असेल, किलोमीटर असेल, हे आपले काय झाले? युनिट झाले. मग याच्यानंतर आपण काय करू शकतो बरं? त्या प्रोडक्टची किंवा एखाद्या सर्व्हिसची कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला हे युनिट खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे युनिटशिवाय आपण काय करू शकत नाही बरं? त्या प्रोडक्टची प्राईस आपण ठरवू शकत नाही किंवा त्या प्रोडक्टची प्राईस आपल्याला करेक्ट सांगण्यासाठी आपल्याला युनिट महत्त्वाचं असतं. युनिट ठरवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला ऑइल मोजायचं असेल, ऑइल, तर आपण ते साधारणपणे लिटरमध्ये मोजतो, लिटरमध्ये, नाही का? तर आपल्याला लिटर हे आपलं काय झालं? युनिट झालं. समजा उदाहरणार्थ 100 रुपये लिटर, म्हणजे कॉस्ट किती? 100. पण कशाची? एका लिटरची. म्हणजे इथं लिटर हे काय? युनिट आहे. म्हणजे कोणतंही वस्तू असू द्या, ती लिक्विड असू द्या किंवा ती आपण काय म्हणू, स्थायी पदार्थ असू द्या किंवा इतर कोणतंही असू द्या, अंतर असू द्या, उंची असू द्या, वजन असू द्या, हे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे? युनिट माहिती असायला पाहिजे. युनिट. उदाहरणार्थ आपलं वजन मोजायचं तर आपण साधारणपणे KGमध्ये मोजतो. अंतर मोजायचं असेल तर आपण सेंटीमीटर, मीटर, किलोमीटरमध्ये मोजतो, नाही का? अशा प्रकारे. म्हणजे आपण इथं सांगायचा मला मुद्दा इथं असा आहे की युनिट महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक प्रोडक्टची कॉस्ट काढत असताना युनिट माहीत असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही बरं? कॉस्ट काढू शकत नाही. The unit cost is the amount of money that it costs a company to produce one article. म्हणजे आर्टिकलचा अर्थ कोणत्या अर्थानं आला आहे की एक वस्तू, त्याला आपण आर्टिकल असं म्हणत असतो. तर एक वस्तू तयार करत असताना किंवा 1 युनिट मॅन्युफॅक्चर करत असताना
त्याच्यावर किती कॉस्ट आली, तर ती कॉस्ट आपण कशामध्ये सांगतो, पैशामध्ये सांगत असतो. उदाहरणार्थ 10 रुपये किलो, 20 रुपये किलो, 1000 रुपये काय म्हणू आपण त्याला मीटर, 2000 रुपये मीटर, 3000 रुपये लिटर, 100 रुपये लिटर. म्हणजे इथं पैशामध्ये आपण सांगतो आहे सगळे. कॉस्ट कशामध्ये सांगतो आहे, कोणत्या वस्तूची पैशामध्ये सांगत असतो, मनीमध्ये पैशामध्ये सांगत असतो. मग ही पैशामध्ये अमाऊंट सांगत असताना आपल्याला युनिट महत्त्वाचं आहे. मग इथं आपण कोणतंही एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं असेल तर त्याची प्राईस सांगायची असेल आपल्याला, तर आपण ती पैशामध्ये सांगतो आणि पैशामध्ये सांगण्यासाठी आपल्याला त्याचं युनिट माहिती असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये किलो म्हणजे के हा पण हे युनिट इथं यूज केलं. उदाहरणार्थ पॅसेंजरची वाहतूक जर करायची म्हणली तर 1 पॅसेंजर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1, म्हणजे 1 पॅसेंजर पर किलोमीटर 1 रुपया. एका पॅसेंजरला 1 रुपया, 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आपण 1 रुपया चार्ज करतो आहे. इथं आपल्याला काय माहिती आहे, डिस्टन्स हे कशामध्ये मोजलं आपण, किलोमीटरमध्ये मोजलं. म्हणजे किलोमीटर हे काय इथं युनिट आहे. म्हणजे साधा सरळ याचा अर्थ असा आहे की एखादं प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर केलं असेल तर ते मॅन्युफॅक्चर केल्यानंतर त्याची कॉस्ट प्राईस सांगण्यासाठी आपल्याला युनिट माहिती असलं पाहिजे. युनिट असलं माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल असेल, 4 व्हीलर कार कंपनी, तिचं युनिट काय असेल, नंबर्स. म्हणजे 1 कार, 2 कार, 3 कार, 4 कार. एका कारची किंमत 4 लाख रुपये. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचं काय सांगू शकतो बरं, त्या प्रोडक्टची किंमत आपण सांगू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, युनिट माहिती असायला पाहिजे. आपण असं कधी म्हणतो का 10 रुपये किलो कार आहे, 20 रुपये किलो कार आहे, असं कधी आपण म्हणत नाही. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो, एका कारची किंमत किती, 4 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये काय असेल ती, अशा प्रकारे. म्हणजे इथं युनिट माहिती असल्याशिवाय आपण कोणत्याही गुड्सची, कोणत्याही वस्तूची आपण काय सांगू शकत नाही, किंमत पैशाच्या रूपामध्ये सांगू शकत नाही. आणि पैशाच्या रूपामध्ये किंमत जर सांगायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्या गुड्ससाठी किंवा जी काही वस्तू असेल तिचं युनिट कोणतं आहे मोजमापाचं ते पहिल्यांदा तुम्हाला ठरवून घ्यावं लागेल, तरच तुम्ही त्या गुड्सची किंवा वस्तूची प्राईस सांगू शकता. A cost unit refers to the unit of quantity of product, service or time, or combination of these, in relation to which cost may be ascertained or expressed. म्हणजे कोणत्याही प्रोडक्टची आपल्याला जर कॉस्ट असर्टेन करायची असेल, म्हणजे कॉस्ट फाइंड आउट करायची असेल, कॅल्क्युलेट करायची असेल किंवा सांगायची असेल तर नक्कीच आपल्याला काय वापरावं लागतं बरं, तिथं युनिट वापरावं लागतं. युनिट म्हणजे समजा उदाहरणार्थ साखरेची किंमत सांगायची तुम्हाला, किती रुपये किंमत आहे, तुम्ही कसं सांगणार, आपण साधारणपणे कसं सांगतो, 40 रुपये किलो, 4000 रुपये क्विंटल, 3500 रुपये क्विंटल, 35 रुपये किलो वगैरे. म्हणजे इथं युनिट इथं महत्त्वाचं आहे. म्हणजे किलो आपण ही युनिट केल्याशिवाय साखरेची किंमत आपण एक्सप्रेस करू शकत नाही, सांगू शकत नाही, कॅल्क्युलेट करू शकत नाही, नाही का. म्हणजे इथं आपलं काय महत्त्वाचं, युनिट महत्त्वाचं आहे. युनिट हे खूप महत्त्वाचं आहे. युनिटशिवाय आपण कोणत्याही प्रोडक्टची कॉस्ट प्राईस सांगू शकत नाही. बऱ्याच वेळा काय होतं असते, युनिट कंबाईन असतात बघा, पर पॅसेंजर पर किलोमीटर. म्हणजे इथं काय झालं, एक पॅसेंजर म्हणजे नंबर्स आलं आणि पर किलोमीटर म्हणजे डिस्टन्स आलं. म्हणजे पर पॅसेंजर पर किलोमीटर, एका पॅसेंजरला एका किलोमीटरसाठी 1 रुपया. म्हणजे इथं कॉस्ट प्राईस किती ठरली, 1 रुपया. कोणाची, पॅसेंजरची. पण डिस्टन्ससुद्धा याच्यामध्ये कंबाईन आपण केलेलं आहे. म्हणजे कंबाईन आपण युनिट केली इथं, पर पॅसेंजर पर किलोमीटर. किलोमीटर पण कन्सिडर केलं आहे आणि पॅसेंजर पण कन्सिडर केलं आहे. म्हणून बऱ्याच वेळेचं कॉम्बिनेशन करूनसुद्धा आपण युनिटचे जे काय आहे कॉम्बिनेशन करूनसुद्धा आपण एखाद्या वस्तूची किंवा काय असेल सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल त्याची किंमत आपण सांगत असतो. म्हणून युनिट आहे ते युनिट खूप महत्त्वाचं आहे. आणि युनिट डिसाईड केलं की नेमकं ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती रुपये खर्च आला हे आपण नक्कीच सांगू शकतो. नोईंग कॉस्ट पर युनिट हेल्प्स बिझनेस ओनर्स डिटरमाइन व्हेन दे विल टर्न अ प्रॉफिट अँड हेल्प देम प्राईस देअर प्रोडक्ट्स विथ दॅट इन माइंड. म्हणजे कोणताही बिझनेसमन असेल, कोणताही व्यावसायिक असेल तर तो त्याने जे वस्तू तयार केली असेल, जी वस्तू मॅन्युफॅक्चर केली असेल तर त्या मॅन्युफॅक्चर केलेल्या वस्तूची कॉस्ट प्राईस किती आहे हे जर त्याला माहिती असेल तर त्याला सेलिंग प्राईस किती ठरवायचं हे तो ठरवू शकतो. म्हणजे कॉस्ट प्राईस माहिती असल्याशिवाय तो सेलिंग प्राईस ठरवू शकत नाही. मग त्या जो बिझनेसमन आहे त्याला पर युनिट मागं किती रुपये प्रॉफिट होतो आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याला पहिल्यांदा कॉस्ट युनिट ठरवून घ्यावं लागतील. उदाहरणार्थ कॉस्ट प्राईस साखरेची समजा 35 रुपये आणि विकली जाते 40 रुपयाला, याचा अर्थ 5 रुपये काय झाला याच्यामध्ये प्रॉफिट झाला. पण याच्यामध्ये के हे आपलं युनिट आहे आणि हे युनिट माहिती असल्याशिवाय आपण सांगू शकत नाही की साखरेला किती प्रॉफिट झाला. म्हणजे पर के जी किती प्रॉफिट होतं, आपल्याला 5 रुपये प्रॉफिट होतो आहे. म्हणून बिझनेसमनला कॉस्ट प्राईस माहिती असेल तर तो सेलिंग प्राईस ठरवू शकतो. आणि हे कॉस्ट प्राईस असेल, सेलिंग प्राईस असेल ती ठरवत असताना त्यांना युनिट माहिती असायला पाहिजे.
नाही का, ती वस्तू कशी विकली जाणार आहे. तर युनिट माहिती असल्याशिवाय सेलिंग प्राईस ठरवलं जाऊ शकत नाही आणि प्रॉफिट किती होतो आहे हे सुद्धा फाइंड आउट केलं जाऊ शकत नाही. इट प्रोव्हाइड्स अ डायनॅमिक ओव्हरव्ह्यू ऑफ द रिलेशनशिप्स अमंग रेव्हेन्यूज, कॉस्ट अँड प्रॉफिट. याच्यामध्ये साधारणपणे रेव्हेन्यू म्हणजे एखादी वस्तू विकून जे काही पैसे येतात त्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणत असतो, आणि हा रेव्हेन्यू आणि त्या वस्तूवर होणारा खर्च या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला तर प्रॉफिट मिळतो किंवा इतर लॉस मिळत असतो. आणि हा प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॉस्ट युनिट महत्त्वाचं आहे. कॉस्ट युनिट कशामध्ये असेल तुम्हाला मी आता सांगितलं. उदाहरणार्थ अंतर मोजायचं आहे, त्याच्यामध्ये किलोमीटर, सेंटीमीटर, मीटर अशा प्रकारे फीट वगैरे, इंच वगैरे अशा युनिटचा आपण वापर करू शकतो. डिस्टन्स मोजायचं तर तुम्हाला मी सांगितलं आता कसं मोजायचं. वजन मोजायचं आहे, आपण कसं म्हणणार, 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 40 किलो अशा प्रकारे आपण वजन मोजण्याचे युनिट काय झालं आपलं साधारणपणे ते आहे kg, क्विंटल वगैरे. आपल्याला लिक्विड असेल, लिक्विड ते मोजायचं असेल तर आपण कशामध्ये मोजतो, साधारणपणे लिटरमध्ये मोजतो, गॅलनमध्ये वगैरे मोजत असतो. उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, वॉटर असेल, हे जर मोजायचं झालं तर आपण लिटरचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे पुढे जर जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला कार्स, एखादी कंपनी कार तयार करते तर कार आपण कशामध्ये मोजतो, म्हणतो का 10 किलोमीटर कार आहे, 20 किलोमीटर कार आहे असं नाही म्हणत आपण. तर त्याच्याऐवजी काय म्हणतो, 1 कार, 2 कार, 3 कार, 4 कार, म्हणजे आपण इथं नंबर्सचा वापर करतो, नंबर्स. त्याचप्रमाणे ब्रिक्स, आपल्याला विटा माहीत सगळ्यांना, विटा आपण कशामध्ये मोजतो, थाउजंड्समध्ये मोजत असतो. म्हणजे त्याचं युनिट काय झालं बरं, थाउजंड्स. म्हणजे मला सांगायचं मला इथं मुद्दा असा आहे की कोणतीही वस्तू मोजायची असेल त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, पहिल्यांदा युनिट ठरवणं गरजेचं. आणि युनिट ठरवलं की आपण त्या कॉस्ट प्राईस आपण त्याची ठरवू शकतो. तर तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहे मी युनिटचे. बघा, नंबर, ऑटोमोबाईल. आता ऑटोमोबाईल म्हणजे टू व्हीलर बाईक जर मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी असेल, फोर व्हीलर तयार करणारी बाईक किंवा फोर व्हीलर तयार करणारी कंपनी असेल, त्या कंपनीचं युनिट काय असेल बरं, नंबर्स. म्हणजे 1 कार, 2 कार, 3 कार, 100 कार, 200 कार्स असं आपण ती कंपनी मोजेल. टू व्हीलरच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच 1 बाईक, 2 बाईक, 3 बाईक असं मोजतील. का असं मोजतील, 10 किलो बाईक, 20 किलो बाईक असं नाही मोजू शकत. 20 किलो, 30 किलो, 1 मीटर, 2 मीटर असं नाही सांगू शकत. त्यासाठी त्यांना युनिट काय वापरावं लागेल बरं, नंबर्स. 1, 2, 3, 4 हे नंबर्स. म्हणजे थोडक्यात हे नंबर्स काय झाले बरं, इथे युनिट झाले, कॉस्ट युनिट्स. पुढं आहे मीटर ऑर किलोमीटर. उदाहरणार्थ केबल, आता सगळ्यांना आपलं केबल माहिती आहे, रोप माहिती आहे, रोड कन्स्ट्रक्शन वगैरे असेल, वायर वगैरे असेल, हे सगळं आपण कशामध्ये मोजतो, मीटर किंवा किलोमीटरमध्ये मोजतो असतो. उदाहरणार्थ रोड कन्स्ट्रक्शन केलं, रोडचं बांधकाम केलं, तर रोड आपण कशामध्ये मोजतो, म्हणतो का आपण 10 किलो रोड बांधला, 20 किलो रोड बांधला असं आपण कधीच म्हणत नाही. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 10 किलोमीटर अशा प्रकारे आपण त्याचं युनिट वापरलं. म्हणजे किलोमीटर हे काय झालं, युनिट झालं. वायर असू द्या, केबल असू द्या, रोप, हे सगळं आपण कशामध्ये मोजतो, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर वगैरे याच्यामध्ये मोजत असतो. पुढे आहे टन. टन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1000 किलोचं 1 टन होत असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आयरन अँड स्टील म्हणजे लोखंड वगैरे असेल ते जर आपण तयार करत असतो तर आपण ते काय म्हणतो, 1 टन आयरन, 2 टन आयरन, 10 टन आयरन वगैरे म्हणजे टनमध्ये मोजत असतो. शुगर पण आपण क्विंटल किंवा टनमध्ये मोजत असतो. सिमेंट पण आपण क्विंटल किंवा टनमध्ये मोजत असतो. माइन्स अँड क्वारीज याच्यामध्ये साधारणपणे म्हणजे कच्चं लोखंड वगैरे किंवा कच्चं काय म्हणून आपण खनिज वगैरे असेल ते सुद्धा आपण कशामध्ये मोजतो, टनमध्ये मोजत असतो. पुढचं युनिट आहे लिटर, किलोग्रॅम, टन. केमिकल्स असेल सुद्धा, उदाहरणार्थ केमिकल, उदाहरणार्थ काय म्हणून आपण त्याला, केमिकल म्हणजेच लिक्विड, थोडक्यात लिक्विड असेल ते आपण कशामध्ये मोजतो, लिटर. किलोग्रॅममध्ये पण आपण बऱ्याच वेळा मोजत असतो बरं का, किंवा टनमध्ये पण मोजत असतो. पुढचं आहे गॅस किंवा कास्टिंग, हे सुद्धा आपण क्युबिक मीटरमध्ये मोजत असतो. पुढं आहे स्क्वेअर मीटर. समजा मेटल प्लॅटिंग असेल, फॅब्रिक प्रिंटिंग असेल, नाही का, म्हणजे आपण प्रिंटिंग काही केलं असेल, कलरिंग वगैरे केलं असेल तर आपण ते कशामध्ये मोजतो, स्क्वेअर मीटरमध्ये मोजत असतो. स्क्वेअर मीटरमध्ये साधारणपणे लांबी गुणिले रुंदी आपण त्याला काय म्हणतो, स्क्वेअर मीटरमध्ये असं म्हणतो असतो. उदाहरणार्थ एखाद्या भिंतीला रंग दिला आपण, तर रंग किती दिला आपण कसं सांगणार बरं, 1 किलो रंग दिला का, 2 किलो रंग दिला का, असं नाही म्हणत आपण कधीच. त्याच्याऐवजी आपण काय करतो बरं, स्क्वेअर फूट काढतो त्याचं, त्या भिंतीची लांबी किती आहे आणि रुंदी किती आहे. 10 बाय 10 असेल तर 100, 100 स्क्वेअर फूट असं काय दिलं आहे बरं, तो कलर दिला आहे. मग अशा प्रकारे आपण स्क्वेअर फूटचा आपण वापर करू शकतो. पुढचा आहे ग्रॉर्स ऑर बॅग ऑफ स्टँडर्ड वेट, नट्स अँड बोल्ट्स. याच्यामध्ये नट अँड बोल्ट्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिथं नट बोल्ट्स वगैरे नाही का तयार केलं जातं त्याच्यासाठी आपण काय वापरतो, ग्रॉर्स ऑर बॅग ऑफ स्टँडर्ड वेट. पुन्हा आहे किलोवॅट हवर, पॉवर, इलेक्ट्रिसिटी, नाही का, आपण इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वगैरे करतो त्यावेळेस नेमकं आपण किती पॉवर वापरली, तर किलोवॅट वगैरेमध्ये
पॉवर कन्झम्पशन आपण मोजत असतो. पुढचा आहे टन किलोमीटर पॅसेंजर किलोमीटर. ट्रान्सपोर्ट म्हणजे एखादी कंपनी, त्यांचा व्यवसाय कोणता आहे? ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, म्हणजे मालवाहतूक करण्याचं काम ती करते. मग ते त्यांचं कॉस्ट युनिट कसं ठरवतील? तर टन किलोमीटर म्हणजे 1 टनाला समजा 1,000 रुपये असेल एका किलोमीटरसाठी. मग 10 टन असेल तर 10 टन वजन असेल तर एका किलोमीटरसाठी किती रुपये होतील? 1,000 रुपये होतील. म्हणजे पर टन पर किलोमीटर. 1 टन 1 किलोमीटर. 1 टन वजन 1 किलोमीटर नेलं की 100 रुपये. 2 टन वजन 1 किलोमीटर नेलं की 200 रुपये. अशा प्रकारे. उदाहरणार्थ 10 टन वजन आहे आणि ते 10 किलोमीटर नेलं आहे समजा. 10 टन वजन किती किलोमीटर नेलं? 10 टन वजन 10 किलोमीटर नेलं आहे. तर अशा प्रकारे. उदाहरणार्थ एका टनाला जर 100 रुपये असेल तर मग कसं होणार? 10 टन वजन आहे समजा, किती झाले? 1,000 रुपये. किती अंतर नेलं? 10 किलोमीटर. 1,000 गुणिले 10 म्हणजे 10,000 रुपये त्याचं रेंट होईल. त्याचप्रमाणे पॅसेंजर वगैरे असेल, पॅसेंजर किलोमीटर म्हणजे एका पॅसेंजरला 1 किलोमीटरला 1 रुपया. 100 पॅसेंजर असेल तर 100 रुपये ते झाले. आणि 10 किलोमीटर नेलं तर 100 गुणिले 10 1,000 रुपये त्याचं काय होईल? रेंट होईल. म्हणजे इथं काय सांगता येईल बरं? पर पॅसेंजर पर किलोमीटर, पर टन पर किलोमीटर वगैरे हे आपण इथं युनिट वापरत असतो, किलोमीटर वगैरे. पुढचा आहे थाउजंड्स. ब्रिक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विटा आपण त्याला मराठीत म्हणतो असतो. तर इथं आपण थाउजंड्समध्ये मोजतो. 1,000 विटा, 2,000 विटा वगैरे असं म्हणतो असतो. याच्यावेळी आपण असं तर नाही म्हणू शकत ना 10 किलो विटा 20 किलो विटा असं नाही म्हणत आपण कधीच. ते थाउजंड्समध्ये मोजतो असतो. फर्निचर उदाहरणार्थ सोफा वगैरे असेल, चेअर्स वगैरे असेल, कपबोर्ड वगैरे असेल, याला आपण फर्निचर असं म्हणतो असतं. ते कशामध्ये मोजतो? आपण नंबरमध्ये मोजतो. समजा 1 सोफा, 2 सोफा, 1 कपबोर्ड, 2 कपबोर्ड वगैरे अशा प्रकारे आपण काय करत असतो? हे मोजत असतो. म्हणजे याच्यामध्ये आपण कशाचा वापर करतो? नंबरचा 1 2 3 4 वगैरे. शूज पेअरमध्ये मोजतो आपण, पेअर जोडा आपण त्याला असं म्हणतो असतो, नाही का? आपण कधी म्हणतो का आपण 1 किलो शूज आहे, 2 किलो शूज आहे, 1 किलोमीटर शूज आहे, 2 किलोमीटर शूज आहे, असं कधीच म्हणत नाही आपण. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो? 1 जोडा, 2 जोडा, 3 जोडे अशा आपण त्याला शूजचं आपण हे करत असतो, मोजमाप करत असतो. ओके. तर आपला पुढचा घटक आहे टाईप्स ऑफ कॉस्ट युनिट. याच्यामध्ये पहिल्यांदा समजून घ्या की कॉस्ट युनिटचं तुम्हाला मिनिंग कळलं असेल की कॉस्ट युनिट म्हणजे काय. बघा, कोणतीही कंपनी असू द्या, ती जी कंपनी जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असेल तर ते प्रोडक्टची किंमत सांगण्यासाठी आपल्याला युनिट महत्त्वाचं आहे. किंमत सांगण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे? युनिट महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं कॉस्ट युनिट महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर कॉस्ट युनिटचं जर मिनिंग सांगायला जर गेलो आपण परत पुन्हा, तर कॉस्ट युनिट म्हणजे काय की जी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे आपण त्याची किंमत ठरवण्यासाठी किती खर्च आला किंवा त्याची सेल कसा करायचा, सेल कसा करायचा हे ठरवण्यासाठी आपलं काय करणं गरजेचं आहे? कॉस्ट युनिट ठरवणं गरजेचं आहे. त्याचे प्रकार वगैरे तुम्हाला मी सांगितलं आहे. पुढचं बघा, हे कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्या दृष्टीने काय म्हणू आपण त्याला, परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर कॉस्ट युनिट हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यावर बऱ्याच वेळा शॉर्ट नोट्स वगैरे विचारली जाते. त्यासाठी आपण कॉस्ट युनिटवर एक व्हिडिओ तयार करतो आहे. आता चालला आहे तो आपला. कॉस्ट सेंटरवर मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. आता कॉस्ट युनिटमधले शेवटचा जो घटक राहिला आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ कॉस्ट युनिट्स. कॉस्ट युनिटचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे सिंगल कॉस्ट युनिट आणि कंपोजिट कॉस्ट युनिट, असे 2 प्रकारच्यामध्ये साधारण पडतात. तर त्याच्या अगोदर कॉस्ट युनिटचं मिनिंग तुम्हाला सगळ्यांना कळत असेल. तर कॉस्ट युनिट शिवाय आपण आपल्या प्रोडक्टची कॉस्ट प्राईस ठरवू शकत नाही. युनिट ठरवल्याशिवाय सेलिंग प्राईस ठरवू शकत नाही. त्यासाठी आपलं काय माहिती असायला पाहिजे? कॉस्ट युनिट महत्त्वाचं, युनिट. अशा प्रकारे तर टाईप्स ऑफ कॉस्ट युनिट आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कॉस्ट युनिटचा, तो म्हणजे सिंगल कॉस्ट युनिट. नावाप्रमाणचे बघा, सिंगल, एकाच युनिटचा इथं विचार केला जात असतो. बघा याच्यामध्ये बघा, इट इज अ कॉस्ट युनिट इन विच ओनली वन कॅरेक्टरिस्टिक इज यूज्ड इन मेजरमेंट ऑफ कॉस्ट. एक्झाम्पल, पर किलोमीटर, पर लिटर, पर पॅसेंजर. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही घटकाची कॉस्ट प्राईस काढता असताना फक्त एकाच वैशिष्ट्याचा विचार केला जातो याच्यामध्ये मेजरमेंट करताना. ते म्हणजे फक्त पर किलोमीटर, एका किलोमीटरला समजा 10 रुपये. पर लिटर, एका लिटरला 100 रुपये समजा. पर पॅसेंजर, एका पॅसेंजरला 100 रुपये समजा. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच युनिटचा विचार केला इथं. पर किलोमीटर म्हणजे किलोमीटर हे काय झालं? युनिट झालं. पर लिटर हे काय झालं? युनिट झालं. पर पॅसेंजर हे काय झालं? युनिट झालं. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकाच सिंगल कॉस्ट युनिटचा विचार केलेला आहे इथं. सिंगल कळतं आहे ना, याच्यावरून अर्थ काय होतं? फक्त सिंगल, एकच.
पर किलोमीटर, पर लिटर, पर सेंटीमीटर, पर मीटर, पर किलोमीटर वगैरे नाही का, पर लिटर असेल अशा प्रकारे. म्हणजे एकाच काय म्हणू आपण त्याला घटकाचा विचार करून इथं आपण कॉस्ट प्राईस ही काय करत असतो ठरवत असतो. याच्यामध्ये एकाच घटकाचा विचार केलेला आहे. पर पॅसेंजर म्हणजे एका पॅसेंजरला किती, पर किलोमीटर एका किलोमीटरला किती, पर लिटर एका लिटरला किती, अशा प्रकारे. उदाहरणार्थ आपण पेट्रोल वगैरे भरायला गेलो तर साधारणपणे 90 रुपये लिटर म्हणजे ₹90 पर लिटर. म्हणजे लिटर हे काय झालं युनिट झालं. म्हणजे समजा 80 रुपये लिटर, 90 रुपये लिटर समजा 90 रुपये लिटर. मग एका हे पेट्रोल मोजण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरलं तर ती युनिट आहे लिटर. आणि मग त्या याच्यावरून आपण काय केलं युनिट ठरवल्यानंतर आपण त्याची प्राईस सांगू शकतो की एका लिटरला 90 रुपये. म्हणजे कोणत्याही वस्तूची किंवा असू द्या लिटर लिक्विड असू द्या किंवा एखादी वस्तू असू द्या त्यांची किंमत सांगण्यासाठी आपल्याला कॉस्ट युनिट महत्त्वाचे आहे. कॉस्ट युनिटशिवाय आपण त्याची प्राईस सांगू शकत नाही. आताच मी तुम्हाला सांगितलं पेट्रोल 90 रुपये लिटर म्हणजे ₹90 पर लिटर. हे याच्यामध्ये काय झालं एकाच युनिटचा वापर केला आहे फक्त लिटरचा. दुसरं युनिट दिसतं की याच्यामध्ये तुम्हाला नाही. तर हे आहे सिंगल कॉस्ट युनिट. पर पॅसेंजर असेल, पर किलोमीटर असेल म्हणजे एकाच याचा विचार केला. उदाहरण अजून द्यायला गेलो ₹5 लाख कारची प्राईस असेल कारची म्हणजे तिथं कार किती एकच आहे म्हणजे नंबर आहे वन कार नाही का. म्हणजे एका कारची किंमत किती 5 लाख रुपये. मग युनिट इथं काय झालं नंबर्स वन नंबर नाही का वन कार. अशा प्रकारे आपण असं कधी म्हणलो आहे का 50 रुपये किलो कार आहे, 30 रुपये किलो कार आहे असं कधी म्हणत नाही. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो एका कारची किंमत किती आहे 5 लाख रुपये, एका कारची किंमत किती आहे 7 लाख रुपये, एका कारची किंमत किती आहे 3 लाख रुपये. अशा प्रकारे मग इथं नंबरचा वापर केला आहे. म्हणजे नंबर किती आहे आपलं युनिट किती फक्त एकच. त्याला आपण सिंगल कॉस्ट युनिट असं म्हणत असतो. पुढचं आहे कंपोजिट कॉस्ट युनिट. बघा आता कंपोजिट नावाचं चालतं कंपोजिट. मग याच्यामध्ये एकापेक्षा जास्त युनिटचा वापर इथं केला जात असतो. बघा इट इज कॉस्ट युनिट इन विच 2 or more characteristics are used सायमल्टेनियसली इन मेजरमेंट ऑफ कॉस्ट. सायमल्टेनियसली म्हणजे काय एकाच वेळी एका कॉस्ट युनिटचा वापर करण्याऐवजी एकापेक्षा जास्त कॉस्ट युनिटचा वापर इथं केला जात असतो. उदाहरण तुम्हाला सांगणारचे मी एक्झाम्पल पर टन पर किलोमीटर. म्हणजे समजा उदाहरणार्थ पर टन पर किलोमीटर म्हणजे एका टनाला एका किलोमीटरला म्हणजे इथं 2 युनिट आले बघा इथं टन आणि किलोमीटर हे 2 युनिट इथं आलेले. म्हणजे पर टन हे काय युनिट आहे आणि किलोमीटरसुद्धा काय युनिट आहे. उदाहरणार्थ एका टनाला 10 रुपये पर टन पर किलोमीटर किती आहे 10 रुपये. म्हणजे 1 टन वजनाची वस्तू जर वाहून नेली 1 किलोमीटरपर्यंत तर किती रुपये द्यायचे 10 रुपये द्यायचे. उदाहरणार्थ टन असतील 10 समजा 15 टन आहे समजा 15 टन वजन आहे आणि ते समजा आपण 10 किलोमीटरपर्यंत वाहून नेलेलं आहे. मग आपण याची प्राईस कशी ठरवणार 15 टन आणि कितीपर्यंत नेलं आहे ते 10 किलोमीटरपर्यंत नेलेलं आहे. मग याची किंमत कशी ठरवणार आपण एका टनला किती आहे 10 रुपये. मग आपण काय करू यांची गुणाकार करून घेऊ शकतो. 15 हे 150 म्हणजे किती उत्तर आलं 150. 150 गुणिले 10 कारण पर टन पर किलोमीटर किती आहे 10 रुपये म्हणजे 1500 रुपयाचं रेंट होईल. ट्रान्सपोर्ट चार्ज किती होतील 1500. म्हणजे कसं झालं एका टनाला किती रुपये एका किलोमीटरसाठी 1 रुपये. म्हणजे 15 टनाला एका किलोमीटरसाठी किती झाले असते 150. 15 टन आहे ना तर 1 किलोमीटरपर्यंत गेलं तर किती पैसे झाले असते 150. आणि मग एका किलोमीटरला 150 तर असे 10 किलोमीटर किती 1500 रुपये. इथं आन्सर लिहिलं बघा 1500 रुपये. याच्यामध्ये म्हणजे 2 कॉस्ट युनिटचा वापर केला आहे ते म्हणजे याच्यामध्ये 2 घटकांचा वापर केला आहे ते म्हणजे कोणते टन आणि किलोमीटर. इथं बघा पर टन पर किलोमीटर म्हणजे टन हे सुद्धा एकक आहे युनिट आहे आणि किलोमीटरसुद्धा युनिट आहे. म्हणजे कंपोजिट दोघांचा वापर इथे एकत्र केलेला आहे. पुढे आहे पर पॅसेंजर पर किलोमीटर. म्हणजे एका पॅसेंजरला हा पॅसेंजर आहे समजा आणि एका किलोमीटरसाठी समजा 2 रुपये असेल
असे 20 पॅसेंजर आहे आणि ते 30 किलोमीटर अंतर गेले. हे काय पॅसेंजर, आणि किती अंतर त्यांनी ट्रान्सपोर्ट केलं, 30 किलोमीटर आपण इथं म्हणूया. मग एका पॅसेंजरला किती आहे, एका किलोमीटरसाठी 2 रुपये. असे पॅसेंजर किती आहे, 20 गुणिले 2 किती येईल, 40. त्याने किती किलोमीटर प्रवास केला, 30. 40 गुणिले 30 1200 रुपये, ₹1200. हे काय आलं, त्याचं उत्तर आलं. म्हणजे एका पॅसेंजरला एका किलोमीटरसाठी किती आहे, 2 रुपये. असे 20 पॅसेंजर आहे, ते किती किलोमीटर प्रवास केला त्यांनी, 30 किलोमीटर केला. म्हणजे 20 गुणिले 30 किती येतं, 3 दुणे 6, 600. आणि एका पॅसेंजरला किती, ₹2. उत्तर किती आलं, 1200. म्हणजे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं, कसं केलं तरी उत्तर एकच येते. म्हणजे पर पॅसेंजर पर किलोमीटर. एका पॅसेंजरला एका किलोमीटरसाठी, म्हणजे पॅसेंजर नंबरमध्ये आले आणि किलोमीटर हे युनिट कोणतं आहे, किलोमीटरमध्ये KM आणि नंबर्स, असं दोघांचं इथं कॉम्बिनेशन करून पर पॅसेंजर पर किलोमीटर सांगितलेले. पुरा आहे पर किलोवॅट हवर. म्हणजे एका तासाला काय म्हणू आपण त्याला, पर किलोवॅट हवर. म्हणजे याच्यामध्ये पर किलोवॅट हे एक युनिट आहे आणि हवर हे सुद्धा एक काय युनिट आहे. असं दोघांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये केलेलं आहे. पुढे आहे पर पेशंट पर बेड. आता हे हॉस्पिटलसाठी वापरतात साधारणपणे. पर पेशंट पर बेड. पर पेशंट म्हणजे काय, एक पेशंट. पर पेशंट पर बेड. उदाहरणार्थ पर पेशंट पर बेड 500 रुपये समजा. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये समजा 10 पेशंट आहे आणि त्यांनी आता साहजिकच 10 पेशंट म्हणजे 10 बेड ते वापरतील. म्हणजे पर पेशंट पर बेड किती आहे, 500 रुपये. पेशंट किती आहे, 10 गुणिले 500 किती येईल, 5000. असे किती बेड आहे, 10 गुणिले 10. म्हणजे अशा प्रकारे सांगायचं मला मग इथं असं की याच्यामध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे की पर पेशंट पर बेड. म्हणजे पर बेड हे एक युनिट झालं आणि पर पेशंट हे एक युनिट झालं. म्हणजे पर पॅसेंजर पर बेड अशा प्रकारे. तर हे आपलं एक काय सांगता येईल बरं, याच्यामध्ये कंपोजिट कॉस्ट युनिट आपण त्याला असं म्हणतो. असं कंपोजिटचा अर्थ तुम्हाला कळतो सगळ्यांना. कंपोजिट म्हणजे काय, दोघांचं एकत्रीकरण. म्हणजे पर पॅसेंजर हे एक युनिट झालं आणि पर पॅसेंजर पर किलोमीटरसुद्धा हे काय झालं, युनिट झालं. पर पेशंट पर बेड. पर पेशंट म्हणजे एका पेशंटला एका बेडसाठी किती, तर 500 रुपये. म्हणजे याच्यामध्ये सांगायचं काय की 2 युनिटचा इथं विचार केलेला आहे आणि 2 युनिटचा विचार करून मग त्याची कॉस्ट काढलेली. पर पॅसेंजर पर किलोमीटर 1 रुपये समजा. मग हे काय झालं, ₹1 हे काय झालं, त्याची अमाऊंट झाली, किती चार्ज करायला पाहिजे. अशा प्रकारे आपलं हे कॉस्ट युनिट हा पॉईंट आपलं इथं संपलेला आहे. त्याच्यामुळे साधारणपणे कॉस्ट युनिटमध्ये 2 प्रकार आहे, सिंगल कॉस्ट युनिट आणि कंपोजिट कॉस्ट युनिट. कंपोजिट नावाप्रमाणेच एकापेक्षा जास्त कॉस्ट युनिटचा वापर करून ज्याच्या अमाऊंट किंवा कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते त्याला आपण कंपोजिट कॉस्ट युनिट असं म्हणतो. पहिला प्रकार होता सिंगल कॉस्ट युनिट नावाप्रमाणेच एकाच कॉस्ट युनिटचा वापर करून त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, सिंगल कॉस्ट युनिट. तर अशा प्रकारे आपलं हे कॉस्ट युनिट हा पॉईंट आपल्या इथं संपलेला आहे. त्याच्यानंतरचा कॉस्ट सेंटर याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही सगळ्यांनी बघायचा आहे. तर शेवटी हा बघा चॅप्टरनं आपला 1 मधला याच्यानंतरचा जो कॉस्ट सेंटर आहे तो शेवटचा पॉईंट असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी केअरफुली वाचून घ्या. तुम्हाला PPT मी ऑलरेडी पाठवलीच आहे. ही सगळी केअरफुली रीड करा, वाचा, अभ्यास करा. हा जो व्हिडिओ आहे यूट्यूबला असेल पाठवल्यानंतर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळे. कारण सबस्क्राईब अजून बऱ्याच मुलांनी केलेलं नाही आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा कंपल्सरी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ लवकर भेटतील. नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा, तिथं बेल आयकॉन असते त्याच्यावर पण क्लिक करा, की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करील त्यावेळेस तुम्हाला तो सहज मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपला हा कॉस्ट युनिट हा पॉईंट इथं आपला संपलेला आहे.